मराठी, आवाज जनसामान्यांचा। संपूर्ण महाराष्ट्रातून कुंभारगाव तालुका इंदापूर येथील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फ्लेमिंगो पक्षी आणि इतरही पक्षी पाहण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत। हे पक्षी पाहण्यासाठी कुंभारगाव गावात पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळत असून कुंभारगाव आणि भिगवण येथील भीमा नदीचं पात्र पक्ष्यांनी आणि पर्यटकांनी फुलून गेलेलं पाहायला मिळालं। यातच वरिष्ठ अधिकारी आणि SRPF ग्रुप 5 चे दौंडचे सहाय्यक समादेशक सुनील सरोदे यांनी सहकुटुंब येऊन बोटिंगची सफर करत फ्लेमिंगो आणि इतर देशातील अनेक पक्षी पाहण्याचा आनंद लुटला आणि समाधान व्यक्त केले। पहा दौंड SRPF ग्रुप 5 चे दौंडचे सहाय्यक समादेशक सुनील सरोदे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी काय म्हणाल्यात। सर, पहिल्यांदा तुमची ओळख सांगा आणि तुम्ही आता ह्या पर्यटन ठिकाणी जे आलेला आहात तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल थोडक्यात सांगा। मी DYSP सुनील तुळशीराम सरोदे, गाव माझं नाशिक ओझरमिक, ज्या ठिकाणी MiG-21 विमान बनतं त्या गावातून मी दौंड या ठिकाणी दौंड नगरीमध्ये साधारणतः एक 25 वर्षापूर्वी या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 5 दौंडमध्ये भरती झालो होतो आणि पोलीस कॉन्स्टेबल ते आज हा DYSPचा प्रवास या दौंड नगरीमध्ये माझा संपन्न होत आहे। परंतु आज या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये हा अगदी जवळचा अंतर जे आहे, भिगवण एक साधारणतः 20-25 किलोमीटरचं अंतर आहे दौंडमधून, परंतु आपल्याला या ठिकाणी येणं झालेलं नव्हतं हे पर्यटन स्थळ बघायला। निश्चितच या पक्ष्यांचं जे फ्लेमिंगो पक्षी या ठिकाणी बघायला मिळाले याचं खरोखर कौतुक करावे लागेल की हा बाहेरच्या देशामधून एवढा मोठा प्रवास करून, लाखो किलोमीटर प्रवास करून या ठिकाणी आपल्या या उजनी डॅमवर येत असतो। आणि निश्चितच आम्हाला हे जे आज बघायला मिळाले याचं सर्वश्री श्रेय जे आहे माझे पत्रकार बंधू आणि माझ्या भगिनी धायतोंडे सर असेल, शिंदे सर असेल, पल्लवी चांदगुडे मॅडम असेल, भोये सर असेल आणि मॅडम असतील, यांना हे जात आहे। निश्चितच आम्हाला हा जवळचा प्रवास यांनी आज दाखवून दिलं की जे पर्यटन स्थळं असतात याला नेहमीच आपण भेट द्यावी आणि त्याचा आनंद घ्यावा। पक्ष्यांच्या बाबत जर सांगितलं, मनुष्याला अनेक जिभेला चोचले असतात, अनेक प्रकारचे खाद्य खावंशी वाटतं, अनेक प्रकारचे पेय पिवंशी वाटतं, परंतु निश्चितच आज या पक्ष्यांची परिस्थिती बघितली असता ते या ठिकाणचं गवत असतील, किडे असेल, मासे असेल, याच्यावर आपली उपजीविका भागवतात। आज या ठिकाणी हा फ्लेमिंगो पक्षी अत्यंत एवढ्या जवळून बघण्याचा पहिलाच प्रसंग आमचा या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे। आणि आता जे आपल्याबरोबर गाईड आले होते यांनी आम्हाला एक चांगली सफर या बोटीतून या ठिकाणी 10-12 किलोमीटरची सफर या ठिकाणी घडवून दिलेली आहे आणि जवळून आम्हाला ते पक्षी दाखवलेले आहेत, त्यांची माहिती दिलेली आहे। निश्चितच पक्ष्यांची जी लांबी आहे, एवढ्या मोठ्या लांबीचा पक्षी या ठिकाणी प्रथमच आपण जवळून बघण्याला मिळालेला, ज्याची काही 5 इंच 5 फूट इंची उंची आहे त्या पक्षाची। हो, 1.5 फूट त्यांची उंची आहे आणि अत्यंत चांगली अशी एक माहिती मिळालेली आहे की तो आराम करत असताना एकाच पायावर तो पक्षी आराम करतो आणि मान खाली घेतो, जसा निद्रा अवस्थेमध्ये तो जात असतो। निश्चितच या पक्ष्यांना मनुष्य जातीप्रमाणेच यांना भरपूर आयुष्य लाभो आणि यांनी असंच निसर्गाचा आनंद घेत जावं, येणाऱ्या पर्यटकांना आनंद देत जावं, त्यांना भरपूर आयुष्य लाभो अशी मी बसवाचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। आपण निश्चितच मला या ठिकाणी माझ्या कुटुंबियांना, माझ्या फॅमिली, माझ्या मुलांना या ठिकाणी आज हा म्हणजे पर्यटन स्थळी बोलून हे जे मला दर्शन घडवले निसर्गाचं, खरोखर आमच्या दगदगीच्या पोलीसच्या जीवनामध्ये आम्हाला हे शक्यतो असं साध्य होत नाही, परंतु निश्चितच आपल्यामुळं तो प्रवास मला साध्य झालेला आहे। त्यामुळं आपल्या सर्व पत्रकार बंधूंचे सुद्धा खूप खूप मनापासून माझ्या कुटुंबियांच्या वतीनं मी हार्दिक असा आभार व्यक्त करतो। सरांच्या पत्नी, आज आपण आरती सरोदे पर्यटन स्थळी आलेला आहात तर तुम्हाला काय वाटतं इथं आल्यानंतर? रोजच्या धावपळीमध्ये सर तर बिझी असतात, आज त्यांनी तुम्हाला वेळ दिला, पूर्ण फॅमिलीला वेळ दिला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आज त्यांनी वेळ दिला त्याबद्दल मला आनंदच आहे आणि तुमचाही आभार मानते मी, कारण तुम्ही माझ्या सोबत आहेत आणि आम्हाला दाखवलं एवढं सगळं, ते छानच वाटतंय। आणि हे नवीन पक्षी काय आम्ही घरगुती याच्यात काय बघू शकत नाही, त्यामुळे असं वेगळ्या ठिकाणी दरवेळेस कुठे ना कुठेतरी जाऊ आम्ही आणि पाहायला खूप आनंद मिळेल आम्हाला। माझी मुलं पण आहे सोबत आणि आज सगळेजण इथं
पाहायला आलोय हे पण खूप आनंद आहे. म्हणजे केव्हा तरीच असं मिळतं. या पोलीसच्या या ड्युटीमध्ये आता आम्हालाही कुठे जाता येत नाही किंवा त्यांची बंदोबस्त वगैरे असतात. त्यामुळे मग जाता येत नाही. एकटं काही आपण फिरू शकत नाही. मग असं केव्हा तरी असाच आनंद आम्हाला मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि थँक्यू तुम्ही पत्रकार सगळेजण आम्हाला खूप छान सहकार्य केलंय आणि दाखवलंय पण एकदम व्यवस्थित आणलंय, व्यवस्थित नेताय पण आता. आणि छान पक्ष्यांचं तर खूपच सुंदर हे झालंय, बघितलंय. कारण असं काय आम्ही घरी बसून किंवा फक्त टीव्हीवर आणि सीरियलमध्ये असंच बघत होतो. पण आता एकदम प्रत्यक्ष दर्शन झालं. खूप छान वाटलं आम्हाला. धन्यवाद. आज सरांनी तुम्हाला इथं पर्यटन स्थळी आणलेलं आहे. फ्लेमिंगो पक्षी बघितले, इतरही पक्षी तुम्ही बघितलेत. हो. तर आज सरांना काय संध्याकाळी गोडधोड जेवण होईल का? गोडधोड कायमच असते. सरांना पहिल्यांदाच डायबिटीस आहे त्यामुळे काय देऊ शकत नाही. पण त्यांच्या गोड काहीतरी होऊ शकते आणि प्रत्येक वेळेस असतात जेवण वगैरे चांगलंच असतं, असं काही नाही. आजचा क्षण खूप छान आहे. पण मग गोड नाही देणार, पण गोड बोलीन मी. आपण कारण थोडं मला सर्व आमच्या गार्डन मध्ये जेवणाचा आस्वाद घेण्याकरता यावं. नक्कीच नक्कीच. G9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, इंदापूर.